तोडगा काढण्यासाठी खासदार सदाशिवराव मंडलिक आणि राजू शेट्टी यांच्यात बैठक झाली। या बैठकीमध्ये खासदार मंडलिक यांनी 2650 रुपये दर देण्याचं मान्य केलेलं आहे आणि हा निर्णय राजू शेट्टींनीही मान्य केलाय। त्यामुळे कोल्हापुरात मंडलिक कारखाना आता सुरू होण्याची शक्यता आहे। मात्र राज्यातलं आंदोलन मागे घेणार नसल्याचं राजू शेट्टी यांनी सांगितलंय। इतर कारखान्यांनी चर्चा करून मार्ग काढावा असं आवाहनही त्यांनी केलं आहे। आमचे प्रतिनिधी अमोल पांढरे यांच्याकडून अधिक माहिती घेऊया। अमोल, दोन महत्त्वाच्या गोष्टी, तर एका बाजूला मंडलिक जे आहेत त्यांनी 2650 रुपये ऊस दरासाठीची जी उचल आहे ती देण्याचं मान्य केलेलं आहे। त्यामुळे फक्त मंडलिक यांच्याकडे ऊस जाणार आहे आणि राज्यभरामध्ये राजू शेट्टींचं जे आंदोलन आहे ते चालू राहणार आहे। काय अधिक विस्ताराने विश्लेषण करता येईल याचं? निश्चितच राज्यातलं जे आंदोलन आहे ते यापुढे देखील चालूच राहणार आहे आणि खास करून जो राजू शेट्टी यांनी 48 तासाचा बंद पुकारला आहे त्या बंदची मुदत उद्यापर्यंत आहे। त्यामुळे हा बंद देखील यापुढे देखील चालूच राहणार आहे। त्यामुळे राजू शेट्टी यांनी आंदोलन मागे घेतलं नाही, पहिल्यांदा या ठिकाणी नमूद करावं लागेल। दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे या आंदोलनामधून आता जो खासदार सदाशिवराव मंडलिक यांचा कागल तालुक्यातला कोल्हापूर जिल्ह्यातल्या कागल तालुक्यात हमीदवाडा या ठिकाणी जो सदाशिवराव मंडलिक सहकारी साखर कारखाना आहे त्या कारखान्याला मात्र आता राजू शेट्टी यांनी मुभा दिलेली आहे किंवा त्या कारखान्याला तेवढे त्यांनी त्यामधून वगळलेला आहे। त्यामुळं हमीदवाडाचा जो सदाशिवराव मंडलिक सहकारी साखर कारखाना आहे तो उद्या किंवा परवा येत्या 1 ते 2 दिवसांमध्ये रीतसर चालू होईल आणि त्याचा गाळ हंगाम जो आहे तो आता पूर्ण क्षमतेने सुरू होईल। मात्र कोल्हापूर जिल्ह्यात राहिले जे अन्य 19 सहकारी साखर कारखाने आहेत त्या साखर कारखान्यांच्या बाबतीत मात्र राजू शेट्टी यांनी स्पष्ट आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे की जोपर्यंत हे कारखाने देखील याच पद्धतीनं आपलं जे काय म्हणणं आहे ते मानणार नाहीत, त्या संदर्भातलं जे काही त्यांचं निवेदन आहे ते करणार नाही तोपर्यंत त्या कारखान्यांना आपण म्हणजे मुभा देणार नाही अथवा मोकळी देणार नाही। अमोल, फक्त एका मुद्द्याची स्पष्टता हवी होती। खासगी साखर कारखाने जे आहेत ते अशा प्रकारे स्वतः ऊस दरासंदर्भात बोलणी राजू शेट्टींचे करून ऊसाची उचल करून घेऊ शकतात का? सरकारी जो काही दर असतो त्या स्वरूपाचं बंधन खासगी साखर कारखान्यांवर नसतं का? निश्चितच आणखीन एक गोष्ट राजू शेट्टी यांनी या ठिकाणी स्पष्ट केलं की जरी खासगी सहकारी साखर कारखाने असले तरी त्या कारखान्याने देखील जी सदाशिवराव मंडलिक सहकारी साखर कारखान्यानं लक्ष्मण रेषा घालून दिलेली आहे। राजू शेट्टी यांनी लक्ष्मण रेषा हा शब्द या ठिकाणी वापरलेला आहे। तो शब्द खूप महत्वाचा आहे कारण 2650च्या आतमध्ये 1 रुपया देखील घेणार नाही ही जी राजू शेट्टी यांची भूमिका आहे ती भूमिका या ठिकाणी महत्वाची आहे। त्यामुळे खासगी साखर कारखान्यांना देखील 2650 रुपयांचाच दर द्यावा लागणार आहे आणि राजू शेट्टी यांनी असंही सांगितलेलं आहे की 2650च्या पुढे ज्यांना वाटतोय त्यांनी त्या पद्धतीने दर द्यावा। 2650 नंतर 2700 द्यावा, 2800 द्यावा, 3000 द्यावा अथवा 3000च्या वर द्यावा। त्यांच्यासाठी राजू शेट्टी स्वागत करण्यास तयार आहे, त्यांचं अभिनंदन करण्यासाठी राजू शेट्टी तयार आहे असं देखील त्यांनी या ठिकाणी स्पष्ट केलं आहे। त्यामुळे नक्की प्रश्न विचारण्याचा मुद्दा अमोल हाच होता की सदाशिवराव मंडलिक यांचा सहकारी साखर कारखाना आहे, सरकारी कारखाना आहे आणि अशा वेळेला ते 2650 रुपये भाव द्यायला तयार झालेले आहेत। दुसऱ्या बाजूला राज्यभर आंदोलन सुरूच राहणार आहे राजू शेट्टी यांचं आणि सरकार ऊस दरासंदर्भात काहीच तोडगा काढायला तयार नाहीये। अशा सगळ्या घडामोडी बघता आता फक्त इतकंच म्हणता येईल की राजू शेट्टींचे जे आंदोलन आहे ते सुरू राहणार आहे आणि सदाशिवराव मंडलिक यांच्या साखर कारखान्यापुरता जो ऊस आहे तो उचलला जाणार आहे। धन्यवाद अमोल, आपण विस्ताराने माहिती दिल्याबद्दल। ऊस दरावर तोडगा न निघाल्यानं पश्चिम महाराष्ट्रामध्ये ऊस दर आंदोलनाचा भडकाच उडालेला आहे। सांगलीच्या ऊस पट्ट्यामध्ये शेकडो गावांनी कडकडीत बंद पाळल्यानं जिल्ह्यातल्या ऊस पट्ट्याला अघोषित संचारबंदीचं स्वरूप आलेलं आहे। सांगली जिल्ह्यात ऊस दराचं आंदोलन आता तीव्र झालंय। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरलेत। वसगडे गावात आंदोलकांनी रोको करत महामार्गावरची वाहतूक ठप्प केली। ग्रामविकास मंत्री जयंत पाटील यांनी आपल्या कार्यकर्त्यांना आंदोलनात उतरवून आंदोलन हिंसक बनवलं असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केलाय। त्यामुळे जयंत पाटील यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करत स्वाभिमानीने त्यांचा निषेध केलाय। स्वाभिमानीच्या या आंदोलनाला गावागावातल्या शेतकऱ्यांचा पाठिंबा वाढताना दिसतोय। त्यामुळे शासनाला दिलेल्या 48 तासांच्या मुदतीत ऊस दराचा तिढा सुटला नाही तर आंदोलन अधिक तीव्र होण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे। दीपक चव्हाण, जय महाराष्ट्र, सांगली।
ऊस गाळप गाळप हंगाम वेळेत सुरू न झाल्यानं ऊसाला तुरे फुटण्याची भीती शेतकऱ्यांना सतावते। त्याशिवाय कारखान्यानं ऊस वेळेत नेला नाही तर ऊसाला आणखी पाणी द्यावं लागणार आहे। त्यासाठी मजुरीचा आणि वीज दराचा भारही शेतकऱ्यांच्या अंगावर पडणार आहे। विशेष म्हणजे उशिरा ऊस तुटल्यानं साखरेची गोडी वाढत असली तरी ऊस पोकळ होऊन तो वजनाने कमी भरतो। त्याचा मोठा फटका सुद्धा शेतकऱ्यांनाच बसतो। सगळे लागवडीचे सगळे दर वाढले, आम्हाला पण दर परवडत नाही। काय आमच्या आता ऊसाचं टेन्शन आम्हाला जास्त आहे, काय ऊस केव्हा जाईल हेच। आणि आता लावणीपासून हे आता लाईट पण आम्हाला सगळं पुरत नाही, काय करूया आम्ही, सगळ्याच अडचणीच आहे। परत आमचे लेबर पगार वाढायला लागले आहेत, काय मग त्याच्यामुळे माणसांचं सगळं नुकसान व्हायला लागले। ज्या ऊसाला पोटच्या मुलाप्रमाणे सांभाळलं, त्याची निगा राखली, ते हातातोंडाला आलेलं पीक अजून शेतातच असल्यानं शेतकरी हवालदिल झालाय। दुसऱ्या बाजूला स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनातूनही शेतकऱ्यांना फार मोठ्या अपेक्षा आहेत। आता आम्ही ऊसाचं पीक घ्यायचं, आम्हाला पोटात येळं आण पडत नाही, ह्याला लागवड बघायची, ही जी भांगलन सगळी करायची, येळेला पोटाला आण नाही ते नाही। ह्याला आता दशी फुटली ऊसाला, मुलकाची महाग लागवड टाकायची, शेतकरी दर वाढलं रोजगारांचं, आम्ही ह्याच्यात काय फायदा आहे आम्हाला ह्याच्यात काय पडतंय का? तुम्ही कारखाना चालू करीनासा, ते तटल्यात, ते आमचं आम्हाला हाय ते देऊन तुम्ही कारखाना चालू ठेवा। आता तसं म्हणायला गेलं तर की नाही, साखर कारखाने जे चालू व्हायला पाहिजे होते, पण साखर कारखाना चालू झाला नसल्यामुळे तसं आता तोटाच होतोय। पण साखर कारखाना आता आंदोलन जे राजू शेट्टींनी काही केले आहे ते सुद्धा योग्य प्रकारचं आंदोलन आहे, आणि त्या आंदोलनामध्ये आता शेतकरी सहभाग जो झाला ते चांगल्या प्रकारे झाला। कारण कसं आहे की शेतीचं जर उत्पादन आतापर्यंत जे घटत आले ते त्यांच्या माध्यमातून झालं तर चांगलाच उपयोग होणार आहे त्याचा। शेतकऱ्याला कारखानदार, सरकार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून न्यायाची अपेक्षा आहे आणि त्याच्या सहनशीलतेचा कोणी अंत पाहू नये एवढीच माफक अपेक्षा बळीराजा व्यक्त करतोय। अमोल पांढरे, जय महाराष्ट्र, कोल्हापूर। शेतकऱ्यांनी जरा सबुरीनं आंदोलन करावं, आम्ही सुद्धा शेतकरी आहोत। केंद्र आणि राज्य सरकार दोघेही शेतकऱ्यांच्या हिताचाच निर्णय घेतील अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे। तमाम ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आव्हान आहे, विनंती आहे किंवा हे आंदोलन ज्या पद्धतीनं पेटत आहे त्याच्यातनं ग्रामीण भागामधल्या वेगवेगळे गाड्या अडवल्या जात आहेत, त्याच्यामध्ये नुकसान होतं आहे, त्याच्यामध्ये कारखाने बंद राहिल्यानंतर जे कारखाने शेतकऱ्यांच्या मालकीचे आहेत त्या कारखान्यांचं नुकसान होतं आहे। वास्तविक मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली सर्व पक्षीय शिष्टमंडळ आम्ही पंतप्रधानांना भेटलो, पंतप्रधानांना हे सगळे मुद्दे त्या ठिकाणी सांगितलेले आहेत। त्याच्या संदर्भामध्ये पंतप्रधानांनी पण जी काही त्यांचं मत होतं ते सगळ्यांच्या कानावर घातलेलं आहे, आणि ह्याच्यामध्ये निश्चितपणे व्यवहारी मार्ग काढण्याचा प्रयत्न केंद्र सरकारचा पण चालू आहे, राज्य सरकार पण त्याच्या संदर्भातला विचार करतोय। या आंदोलनासंदर्भात बोलायचं झालं तर आतले आणि बाहेरचे यांनी कुणीच राजकारणाचा विचार इथे आणायला नको, तर बळीराजा जो आहे त्याच्या हातात काय पैसे पडतील हे पाहणं महत्त्वाचं आहे आणि हाच उद्देश असला पाहिजे। एक छोटासा ब्रेक घेऊ आणि पुढच्या बातम्यांकडे वळू।